कसं होतं माहिती का, बिझनेस जर तुमचा जास्त होत असेल किंवा तुमचा फॉर्म मध्ये आला असेल तर तुमचा एक ॲटिट्यूड चेंज होते एका लेवलला. तर तो ऑब्झर्व होत होता मला की लाईक मी कुठला प्रोडक्ट विचारला त्याकडे तर तो एकच सांगतो की नाही हे प्रोडक्ट नाही, दुसरा परत कुठला प्रोडक्ट विचारला की नाही हे बी प्रोडक्ट नाही. लाईक त्याचे 5-6 प्रोडक्ट असतील, मी जे विचारले ते प्रोडक्ट त्याकडे अवेलेबलच नव्हते. आणि असं नाही की त्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठले दुसरे प्रोडक्ट सजेस्ट करत होता. चलो काकी प्लीज मला तरी जाऊ दे का, तुम्ही तरी जा. ओके जसं की बोलला आता वाजलेत परफेक्ट 4 आणि आपण चाललोय टुवर्ड्स उल्हासनगर. थांबशील का? मी थांबू. थँक्यू थँक्यू थँक्यू. म्हटलं जागा दिला जायला त्यांनी. ओके सो आता आपण चाललोय उल्हासनगरला. ते म्हणजे थोडेफार बाईकची एक्सेसरीज घ्यायला निघणार होतं. ॲक्च्युली 2 का 3 वर्षात भर उन्हात निघणं म्हणजे पाप आहे. आणि सीन असं आहे ना की उल्हासनगरला जाताना आता काय वाटणार नाही मला, पण येताना जी ट्रॅफिक लागणार आहे मला कल्याणला. बट ठीक आहे काय ना, संडेला ॲक्च्युली गेलो असतो मी. संडेला माझी शॉर्ट राईड पण झाली असती, बट मला संडेला दुसरा प्लॅन आहे म्हणून मला आत्ता निघावं लागलं. आणि मला एक डोक्यात ठेवायचं आहे की मला 7 वाजेपर्यंत काय पण करून एरियात यायचं आहे. कुठेही काही करत असलो तरी 4, 5, 6, 7 3 तास आहे माझ्याकडे. मॅपवरती तर दाखवते 1 तासाचा रस्ता प्रॉपर इकडनं शॉपपर्यंत. म्हणजे तरी राऊंड फिगर पकडू आपण 1 तास जायला, 1 तास यायला आणि 1 तास शॉपिंगला. शॉपिंग म्हणजे काय, ते शॉप मी ॲक्च्युली ऑनलाईन आठवड्याभरापासून बघतोय. तिकडे काय काय ॲक्सेसरीज आहे, काय काय त्या शॉपमध्ये ते सगळं. आता हा जो रस्ता बघता ना खाली खाली, आज जर रात्री बघाल ना पुन्हा वाट लागून जाणार, माझी बँड वाजणार आहे. आता मला बाईकला ॲक्सेसरीच्या हवा आहेत ना, त्या छोट्या मोठ्या गोष्टीवर, असं मोठ्या मोठ्या काय घेणार नाही मी. कारण की आपलं जसं की लेचं प्लॅनिंग चालू आहे तर लेला पण आपल्याला पैसे हवेत उडवायला. तिकडे सगळे पैसे इकडे उडवून चालणार नाही. अरे हा दादाची गाडी बोले तर मक्खन 1 पीस जाएगा क्या इसमें से. आता हा ना इकडनं पुढे या टोल नाका असून जो पुढे चालू होतो ना तो सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे. म्हणजे गोडाऊन बोला, वेअरहाऊसेस बोला, सगळे इकडनं स्टेप बाय स्टेप चालू होतं लास्ट टिल देन पडगा टोल नाकापर्यंत. जाताना नेमकं मी जाताना आता ब्लॉक शूट करते म्हणून मी चालू होते. येताना मी दादाच्या हातात देईल गपचूप, मी दादाला सांगेल तू रेमटो. कारण तसं काय सीन आहे ना, ज्याची गाडी ना त्याचा त्या गाडीवर चांगला कंट्रोल असतो. आपण जर उघडी करायला गेलो ना दुसऱ्यांच्या गाडीवर तर काय ना काय होतंच. आता मी पण हे जे टाकतो ना खूप मोठे मोठे गॅप टाकतोय माझ्या बाईकवरती, तर मी कधी अजून कुठे बसलो असतो. अरे बाबा सायकल चालवतोय की काय. वा 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 काय व्ह्यू आहे, खत्री रे. 4:40 वाजलेत आणि फायनली पोचलो कल्याणला. 40 मिनटं लागली कल्याण यायला. बाप रे बाप कसलं ट्रॅफिक आहे. इकडनं अजून माझ्या मते 20 मिनटात पोचलो पाहिजे आपण आपल्या लोकेशनवर. इथून लेफ्ट मारला तर कल्याणला जातो रस्ता, राईटला जातो डोंबिवलीला आजीकडे आणि सदा जातो उल्हासनगर साईडला. ओके सो इकडेच कुठेतरी आहे मार्केट. 2-3 मिनटावर दाखवते. बरंच आतमध्ये घेतलं रे शॉप. ओके सो आता जी तुम्ही क्लिप बघितली असेल ना त्यानंतर हा नेक्स्ट डे. ॲक्च्युली सीन असं झाला की मी शॉपमध्ये गेलो होतो शूट करायलाच प्रॉपर, म्हणजे जेवढे प्रोडक्ट घेणार होते त्याबद्दलच. सो मेन म्हणजे एका टॉपिकवरती. आता सीन कसं असं माहिती आहे का, जनरली जर तुमचं शॉप असेल किंवा इन शॉर्ट पकडा माझं शॉप आहे, माझ्या शॉपमध्ये कोण कस्टमर येते, मी ट्राय करेल की त्याला जास्तीत जास्त प्रोडक्ट दाखवायला. जर माझ्याकडे एक प्रोडक्ट नसेल तर मी त्या रिलेटेड दुसरं प्रोडक्ट दाखवेल. नॉर्मली तर असं मी सेलर बघितले. पण त्यावेळेस सीन काय झालं माहिती आहे का, मी त्या शॉपमध्ये गेलो. मेन म्हणजे तर मी ऑनलाईन व्हिडिओ बघून गेलो भरपूर, जवळजवळ तिच्या 6-7 व्हिडिओ बघितलेला. त्या 6-7 व्हिडिओमधले माझ्या लेच्या राईडसाठी जे थोडेफार सामान त्या शॉपमध्ये होते त्यासाठी मी इकडनं ठाण्यावर उल्हास मला लाईक पकडा एक 25 ते 30 किलोमीटरचा रस्ता मी भर उन्हात, म्हणजे जवळजवळ तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल मी 3:30-4 इकडे एरियातून निघालो. त्यात ती कल्याणची ट्रॅफिक ॲज युजल. तरी पण ते मला मेन म्हणजे डोक्यात होतं म्हणजे प्रोडक्ट. ते प्रोडक्ट मला भेटले असते ना तर काम झालं असतं. म्हणून मी त्यासाठी इकडनं एवढ्या उन्हातून आम्ही निघालो तिकडे जायला. ऑफकोर्स तिकडे ॲक्च्युली शॉप खाली पोचलो पण, आणि त्यानंतरचा जो सीन झाला तो वेगळाच एक्सपिरियन्स होता. म्हणजे इमॅजिन नव्हतं केलं असं काय होईल. मेन म्हणजे तर मी त्या शॉपमध्ये गेलो. शॉपमध्ये बरेच प्रोडक्ट होते, नाही असं नाही खूप सारे प्रोडक्ट होते. आणि तो जो व्हिडिओमध्ये असतो तो ओनर पण होता आणि बाकीचे पण थोडेफार त्याचे हेल्पर्स होते. तर तिकडे गेला सीन काय आला मेन म्हणजे तर मी माझे प्रोडक्ट बघायला लागलो कुठले कुठले आहेत कुठले. आणि जे मी ऑलरेडी व्हिडिओमध्ये बघितलेले जे प्रोडक्ट मला हवे होते ले ट्रिपसाठी ते मी विचारायला लागलो त्याला की हा प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट आहे का. तर त्याचा एक बोलतात ना बोलायचा ॲटिट्यूड. आणि कसं होतं माहिती आहे का, बिझनेस जर तुमचा जास्त होत असेल
किंवा तुमचा फॉर्ममध्ये आला असेल तर तुमचा एक ॲटिट्यूड चेंज होते एका लेवलला. तर तो ऑब्झर्व होत होता मला की लाईक मी कुठला प्रोडक्ट विचारला त्याकडे तर तो एकच सांगतो की नाही हे प्रोडक्ट नाही आहे. दुसरा परत कुठला प्रोडक्ट विचारला की नाही हे बी प्रोडक्ट नाही आहे. लाईक त्याने असे 5-6 प्रोडक्ट असतील मी जे विचारले ते प्रोडक्ट त्याकडे अवेलेबलच नव्हते. आणि असं नाही की त्याच्या रिलेटेड तुम्हाला कुठले दुसरे प्रोडक्ट सजेस्ट करत होता. तो कसं बोलत होता की नाही ये प्रोडक्ट नहीं है वो प्रोडक्ट नहीं, जो आपको चाहिए वो सामने उतना ही प्रोडक्ट हमारे इधर अवेलेबल है. सो असं सीन कसं होतं त्याकडे मोस्टली तर 80% तुम्ही बघितलं ना ऑब्झर्व करा शॉपमध्ये तर 80% तर लाईट्सच होत्या HZGच्या, ज्या की खरंच रिझनेबल प्राइसमध्ये होत्या. कारण की ही जी मी आता लाईट लावली ना ती लाईट सेम लाईट त्याकडे जवळपास ना 500 ते 700च्या डिफरंटमध्ये होती. बट सीन असं झालं की मी मेन म्हणजे लाईट लावायला गेलो होतो. मेन म्हणजे गेलो तर माझे छोटे मोठे प्रोडक्ट घ्या. सो त्याकडे ते प्रोडक्ट घेतले नाही असे नाही. बट नंतर खाली आलो मी विचार केला की ब्लॉग शूट करेल, पण खाली आलो माझा मूड ऑलरेडी ऑफ झालेला त्यामुळे मी ब्लॉग कंटिन्यू केला ना तिकडनं. त्यामुळे ब्लॉग तिकडनं मी बंदच केला. मी काय ते बोललो घरी येऊन शूट करेल, कारण घरी येऊन मी ऑलरेडी इकडे प्रोडक्ट घेतलेले 5-6 ते दाखवेल. घरी आलो पण सीन असं झाला ना की ते प्रोडक्ट मी चेक करायला लागलो. म्हणजे एक लाईट दाखवतो मला मी. ओके सो बेसिकली मी ही एक लाईट घेतली, दिसते का फोकस करून दाखवतो. हां आता ही लाईट तुम्हाला माहित असेल आपण कशाला यूज करतो, कुठेही यूज करू शकतो. हेल्मेटच्या पाठीवाला टॉप बॉक्सवरती मी मेन म्हणजे टॉप बॉक्सला लावला घेतली. आणि ही लाईट घेतल्या ना मी घरी आलो चेक केली. माझं चुकलं, मी शॉपमध्ये चेक केली पाहिजे होती, पण त्यांनी सगळं सांगितलं जे प्रोडक्ट होते ते स्टेलवरती लावले ना ते सगळे चालू होते. मेन म्हणजे ही लाईटच चेक नाही केली. म्हणून मी ही लाईट घरी आल्याला बघितली तर चालूच होत नव्हती. चार्जिंग करून बघितलं म्हणजे चार्ज होता, म्हणजे जवळपास बोला अख्खी रात्र मी चार्जिंग करून ठेवलेला तरी पण चालू नाही आला. आणि हा प्रोडक्ट माझे जवळपास 100 रुपये पाण्यात गेले विनाकारणाचे. सो सीन कसं आहे, जे प्रोडक्ट मी प्रमोशन केलं त्यांच्या शॉपचं प्रमोशन केलं, चुकून मागून माझी व्हिडिओ बघून तिकडे गेलं आणि त्यांना परत डिसअपॉइंटमेंट झालं तर मग ते सीन नको म्हणून मी त्या शॉपचं ना प्रॉपर रिव्ह्यू दिलं नाही ना काय ब्लॉग शूट केला ना आतमध्ये जाऊन काय ब्लॉग शूट केला. मी पहिलं ऑब्झर्व केलं, त्याचा बिहेवियर मला बिलकुल पण आवडला नाही. ओके सो तर सीन कसं झाला तेवढा लांब तर गेलेलो. सो खाली आत येणं बरोबर नव्हतं म्हणून फक्त 5-6 प्रोडक्ट घेतले, त्यातले मी तुम्हाला दाखवतो काय काय घेतलं. सो मेन जे गरजेचं लेला जे मला लागणार आहे ना तो म्हणजे बॉटल होल्डर. हा बॉटल होल्डरची क्वालिटी एवढी पण चांगली नाही पण ओके पण नाही. आय थिंक सो मी 100 रुपयाला घेतला ना. ओके सो हा मी जवळपास 70 to 80 रुपीजला काहीतरी घेतला. आणि हा ना आरामात ना क्रॅश गार्डला कुठे पण लावू शकतो पुढे. हा मी फक्त एक्सपेरिमेंट करायला घेतलाय. रेटशी अजून लावून तर नाही बघितला. मी ज्या टायमाला सर्व्हिसिंगला जाईल ना त्या टायमाला मी लावून बघेल. हा बोलू शकतो युजफुल आहे. 70-80ला म्हणजे काय वाईट नव्हतं तिकडे गेला. आपल्या इथे हा सेम होल्डर ना 200-250ला आरामात भेटतो मार्केटमध्ये. सेकंड जे प्रोडक्ट घेतलं मी युजली घेतोच दरवेळेस राईडला जाताना, कारण की हा प्रत्येक राईडला माझा पडतो. हे साईड मिररला लावतात छोटेवाले मिरर, हे कसे काय पडतात मला माहित नाही. दरवेळेस माझे हरवतो प्रत्येक राईडला. तर हा मी घेतला काहीतरी 200 रुपयाला आणि आमच्या इथे एरियामध्ये मला हा 300-350 आसपास पडतो. ह्याच्यात अजून एक क्वालिटी होती ती 550-600ची होती, म्हणजे प्रॉपर कारवाले होते म्हणून मी ते न घेता हे घेतलं. सो अजून एक प्रोडक्ट घेतलं ते म्हणजे छोटंसं जे की आहे हँडल ग्रिप. हे का घेतलं मला माहित नाही पण मला असं आवडलं तिकडे घेतलं म्हणून घेतलं. छोटेसे हँडलला लागणारे ग्रिप आहेत आणि हे फक्त 50 रुपयाला घेतलं मी तिकडे. आणि अजून एक जे महत्त्वाचं सामान ज्याच्यासाठी मी स्पेशली गेलेलो तो म्हणजे पंक्चर किट. आमच्या इथे शोधत होतो मी 300-400च्या आसपास होते. आणि हा मला तिकडे ना हा तिकडे मला 150ला पडला. ह्याच्यात अजून एक होती ज्याच्यामध्ये 8 की 9 स्ट्रिप्ट होत्या. ह्याच्यात 1, 2, 3, 4, 5 ह्याच्यामध्ये 5 स्ट्रिप आहेत. दुसऱ्या वाल्यामध्ये काहीतरी 400 की 500 वाला होता त्यामध्ये 8 स्ट्रिप होत्या. सेम किट होता, बाकी काही फरक नव्हता त्यामध्ये. मी फक्त 5 घेतल्या कारण की मला तो पंक्चरचा माहित नाही सीन कसा काढायचा. व्हिडिओ म्हणजे मी लाईव्ह बघितलं पंक्चरवाला काढताना, पण प्रॅक्टिकल करण्यात आणि फक्त बघण्यामध्ये फरक असतो. म्हणजे मी हा फक्त एक घेतला. हा एकदा ट्राय करेल मी. हा कन्फर्म लदाखला तर घेऊन जायचंच आपल्याला. आणि मेन जर बोलायला गेलो ना तर मी तिकडे का गेलो ते म्हणजे स्टिकरिंगसाठी. मेन म्हणजे त्या शॉपमध्ये स्टिकर मी लेटेस्ट म्हणजे बोला 3-4 आठवडे आधीची व्हिडिओ बघितली मी त्याची, कोणतरी टाकलेली त्याकडे स्टिकरचे स्टॉक अवेलेबल होते. त्यासाठी स्पेशल मी डायरेक्ट शॉपमध्ये गेलो आणि तिकडे गेल्या मला समजले की तू स्टिकर पण अवेलेबल नाही. म्हणून मी थोडंफार स्टिकर घेतले. आता हा स्टिकर जसे तुम्हाला माहिती असेल हा रिमला लागतो खालती टायरची ते. हे स्टिकर घेतले. मेन गेलो टॉप बॉक्सचे स्टिकर गेला पण ते तर स्टिकर्स भेटलेत नाही त्याकडे. मग हे काम चलाव एवढं घेतलं. तो आता हा झाला तेवढा स्टॉक जो आपण त्या शॉपमध्ये जाऊन घेतला अंबरनाथवरून. बाकी पण आता भरपूर शॉपिंग आपण केली इकडनं तिकडनं, पण ते नंतर दाखवलं हळू. शॉपचं रिव्ह्यू जसं की बोललो मी तर तुम्हाला सजेस्ट बिलकुल करत नाही तो शॉप. मी तर म्हणेल तुम्ही इकडनं ठाण्यावरून मुंबईवरून त्या शॉपमध्ये जाण्याचे थोडं पेट्रोल वाया घाला 200-250चं. त्यापेक्षा आपल्या इथेच घ्या बार्गेनिंग करा. तुम्हाला बार्गेनिंग केलं पण तेच प्रोडक्ट त्या लो प्राईसमध्ये भेटू शकतं. आता दुसरे पण 2-3 प्रोडक्ट मी बाय केलेत. त्यातलं सगळ्यात मेन प्रोडक्ट जे होतं ना, जे इच्छा होती माझी घ्यायची पण मी घेणार नव्हतो बिलकुल पण, कारण ते खूप कॉस्टली होतं. बट अनफॉर्च्युनेटली घेतलं मी ते म्हणजे हे. सो हा जो आहे तो म्हणजे युनिव्हर्सल एक काइंड ऑफ तुम्ही गोप्रो होल्डर किंवा मोबाईल होल्डर बोलू शकतो. मोबाईल तर नाही लागणार मग गोप्रो त्यात समोर लावू शकतो. आता याचा यूज काय तर ते म्हणजे आपण फ्रंट व्ह्यू साठी यूज करू शकतो. म्हणजे हँडल बारवर लागतो
आणि तिकडनं फ्रंट व्ह्यू आहे, त्याचं मी अजून सुद्धा अनबॉक्सिंग केली नाही. आणि अजून एक जो प्रोडक्ट आला अमेझॉनवरून आपल्याला तो म्हणजे हा डब्बा. सो ते काम करू, ह्या दोन्ही प्रोडक्टची अनबॉक्सिंग करून घेऊ. स्पेशली व्हिडिओसाठी मी अनबॉक्सिंग नाही केलं. हा प्रोडक्ट मी जवळजवळ 2 आठवडे झाले मी घेऊन, अजून सुद्धा मी त्याला ओपन नाही केला. आणि हा तर कालच आला, म्हणून विचार केला एक छोटा ब्लॉग पण शूट होऊन जाईल. ओके, सो फर्स्ट अनबॉक्स करू, तो म्हणजे जो मी ऑनलाईन प्रोडक्ट बाय केलेले. ओके, सो हे मी फ्लिपकार्टवरनं बाय केले, ते म्हणजे नॉर्मल आपले जे माउंट सोबत असतात ते एक्स्ट्रा हुक्स आहेत. इन केस तिकडे काय झालं केस सोबत तर हे कामाला येतील. बॉक्स तिकडे बाकी यात आहे आणि आपला खजिना, हे की सगळे माउंट. आता हा माउंट ऑलरेडी माझ्याकडे आहे, हे एकच दिलं माउंट यांनी, भिकाऱ्यांनी 2 जे माउंट दाखवले त्यात. हे 2 जसं की तुम्हाला माहीत असेल हेल्मेटवरती लागतात आपल्याला पाठवून 3M टेपनी. आणि एक्स्ट्रा स्क्रू माझ्याकडे भरपूर आहेत ऑलरेडी, 3M टेप. आणि सगळ्यात मेन कामाचं आहे तो म्हणजे की आता हे 2 माउंट, ह्या माउंटचं तुम्हाला सांगेल नेमकं सीन काय आहे ते कसे लागतात. ह्याच्यासाठी मी अख्खं किट ऑर्डर केलं. हे होतं सेकंड ह्याच्यावर. ओके, सो आता हे तो मेन प्रोडक्टवरती. ह्याची कॉस्टिंग मी एंडला सांगेल. पहिले लिट्स अँड बॉक्स. बाकी याच्यामध्ये 1 2 3 4 5 माउंट आहेत. हे सगळ्यात एक करून असेंबल करावे लागतील. 1 2 3 आणि पॅकिंगवर जाम मेहनत केली रे. 4 आणि हा त्याचा स्क्रू. बस एवढंच होतं याच्यामध्ये. सगळ्यात मेन जो पार्ट आहे ना तो हा आहे, जो की हँडल बारला लागेल आपला. ओके, स्वतः सगळ्या गोष्टी दाखवून झाल्यात. आणि मेन गोष्ट राहिली ती म्हणजे ट्रायपॉड, ज्याच्यावर मी ऑलरेडी शूट करतोय. तर आपण ट्रायपॉड घेतलेला आम्हाला दिसतोय. तर मी हा ना मुद्दाम प्लॅस्टिकचाच घेतला, जास्त हेवी मटेरियल नाही घेतला. काय ना म्हणतात प्लॅस्टिक असं मग बऱ्यापैकी हेवी आहे. तर हा ना इझिली ना सॅडलबॅगच्या वरती जिथे स्ट्राइप्स आहेत ना तिकडे आरामात तिकडे लागून जाईल, म्हणून मी लाईट वेट म्हणून हा घेतला. ह्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचे पण टाईप होते, पण ते जरा कॉस्टली होते. हा बोलायला गेलो तर बजेटमध्ये पडला. तुम्हाला मेन म्हणजे दाखवतो जे मला गोष्टी पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी ट्रायपॉडमध्ये आहे. मेन म्हणजे ते मला ट्रायपॉड हवा होता लेसाठी, तर स्पेशली टाइमलॅप्ससाठी. ओके, सो जसं की बघताय ट्रायपॉडची हाईट ना जवळपास एवढी येते, म्हणजे माझ्या बघाल ना तर प्रॉपर चेस परत प्रॉपर येते, म्हणजे एवढी हाईट तर ओके. टाइमलॅप्स गेलं इकडे. बाकी ओके, मी थँक्यू आहे. मेन म्हणजे लाईट वेट आहे यार, मला लाईट वेटच हवा होता. कारण की हा मी विचार कुठे करतो माहिती आहे का, याचे जे वरती सॅडल पॅकच्या इथे जागा आहे ना, इथे हा आरामात राहू शकतो. आता सीन कसं आहे माहिती आहे का, जेवढे केवढे मी जे पार्ट बनवतो ना आता लेहला जायच्या आधी प्रिपरेशनचे, ते मोस्टली तर डेली लाईफस्टाईल ब्लॉग रिलेटेडच असतील. प्रॉपर मोठो ब्लॉग तर नाही आहेत. कारण की सीन असं आहे ना की जेवढा केवढा खर्च होतोय ना तेवढा ऍक्च्युली एक मेमरी राहावी म्हणून मी थोडेफार शूट करून ठेवतो आता स्वतःसाठीच. असं नाही की कंटेंटसाठी शूट करते फक्त, बट कुठे ना कुठेतरी माझ्या डोक्यात राहिलं पाहिजे की या गोष्टी मी घेतल्या, तर त्या टायमाला माझे व्हिडिओ थोडंफार असतील ना तर बेटर वाटेल, म्हणून मी थोडंफार शूट करून ठेवते. आता सीन कसं आहे ना, जी कोणी लडाखसाठी प्लॅनिंग करतात आता यंगस्टर्स स्पेशली, तरी माझ्या इच्छेची तरी त्यांनाच समजेल की लडाखचा ट्रिपचा खर्च वेगळा आणि जे प्रिपरेशनसाठी जे लागतात ना खर्च तो वेगळा. म्हणजे मला वाटते ना प्रिपरेशनसाठी जो मी लेचा बजेट फिक्स केला ना त्याचा अर्धा खर्च तर मला बाईकवरती, माझ्या ॲक्सेसरीजवरती, मला कपड्यांवरती, मेन म्हणजे थंडीचा एवढा घाणेरडा सीन आहे माझा, आणि बाकी ॲक्सेसरी. आणि जर तुम्ही स्पेशली ब्लॉगर असाल तर तुमची बँड वाजलीच आहे मेन म्हणजे, कारण की एवढा खर्च आहे ना. त्यात मी मेन म्हणजे तर मला Insta360 घ्यायचा होता, बट तो आउट ऑफ बजेट चाललाय. तो म्हणजे जवळपास त्याच्या अजून 40-50,000 वाढतील. गोप्रो घ्यायचा होता, त्यासाठी मी गोप्रो पण अवॉइड करतोय, कारण की जेवढा आहे त्यातच आपण ट्रिप मारू. मेन माझा फोकस आहे मेन म्हणजे लडाख ट्रिप मारणं, आणि फक्त लडाख ट्रिप मारणं हा फोकस नाही. जी माझ्याकडे गाडी आहे हॉर्नेट तिच्यावरनं मारणं हा मला पहिला फोकस होता, तो मी पहिला अचीव्ह करेल. सेकंड टाइम आपण जाऊ त्या टायमाला आपण जरा अजून अपग्रेड करू. आता जेवढं आपलं बजेट आहे त्यामध्ये थोडंफार कुठे ना कुठेतरी ऍडजस्ट करून, माझ्यामध्ये तर माझा बजेट एक्सटेंड झाला ऑलरेडी. जे मी विचार केलेला जायच्या आधी एवढं घेईल त्याच्या दुप्पट सामान ऑलरेडी घेऊन झाले मी. पण ले नाही अशी जागा आहे ना की तुम्ही विदाउट प्रिपरेशन गेलात ना की तुमची बँड वाजली तिकडे 101%. त्याचं मी जेवढा पण व्हिडिओ बघतो ना जेवढं मला असं वाटतं की ह्या गरजेच्या गोष्टी त्या गोष्टी मी जाऊन डायरेक्ट घेतोय विदाउट विचार करता, कारण की तिकडे बँड वाजण्यापेक्षा इकडनं प्रिपेअर केलेलं कधीही चांगलं. ओके, सो होपफुली तुम्हाला ब्लॉग आवडला असेल, कुठे आवडला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, ओल्ड व्हिडिओज जाऊन चेकआउट करा. आपण भरपूर सारा ऑलरेडी राईड खूप राईड आपल्या झाल्यात ऑलरेडी, स्पेशल तर कोकण साईडला.
आता भरपूर जण ऑलरेडी वरती कोकणचे किती पार्ट टाकणार, याच्यानंतर ते जे येतील ते लडाखचे पार्ट असतील. अजून पण 2-3 व्हिडिओ आहेत, म्हणजे अजून पण प्रिपरेशनच्या 2-3 व्हिडिओ बनतील. मेन म्हणजे सगळ्यात मेन जे सामान आहेत, मला भरपूर जणांनी DM करून सांगितले की जेवढं सामान जर घेऊन जाणार आहे तेवढं सगळ्यांचे प्रॉपर डिटेल एक सेपरेट ब्लॉग बनव. सो त्याचा पण सेपरेट ब्लॉग बनेल. म्हणजे लाईक माझे सगळे एक्सेसरीज असतील, माझे सगळे क्लोथ्स असतील, माझे फूड्स, मेडिसिन आणि अजून XYZ काय सामान त्या सगळ्या डिटेलमध्ये सांगेल. अजून एक जो ब्लॉग स्पेशली बनणार आहे तो म्हणजे बाईक्स सर्व्हिसिंगचा. सो असे डोक्यात तर 2 ब्लॉग आहेत, अजून पण 1-2 त्यात मध्ये टाकू शकतो. कारण की आता सीन काय होणार माहिती आहे का, मी लाईक 15 दिवसाची ट्रिप प्लॅन केली. तर हे 15 दिवस जायला आणि त्यानंतर रेस्टचे 2 दिवस, त्यानंतर डेटा ट्रान्सफर करायचे अजून 3-4 दिवस. म्हणजे लाईक पकडा 20 दिवस तरी मी इनॅक्टिव्ह असणार आहे. त्याच्यामुळे मी जेवढे पण पार्ट शूट करता येईल ना तेवढे शूट करणार आणि एक डे बाय डे म्हणजे 2-3 दिवसाच्या गॅपमध्ये मी ऑन द वे पब्लिश करणार. हा माझा प्लॅनिंग चालू आहे. बट प्लॅनिंग तर जसं की आपण भरपूर काय करतो, पण अचीव 10% होतं त्यातलं. सो लेट्स सी, होप फॉर द बेस्ट. जेवढे ब्लॉग बनतील लेहला जायच्या आधी तेवढे ब्लॉग शूट करू आणि अपलोड करू स्टेप बाय स्टेप. ओके, सो ब्लॉग एन्जॉय केला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. भेटूया अशाच नेक्स्ट प्रिपरेशनच्या ब्लॉगमध्ये. आता टिल देन टेक केअर, बाय बाय, राईट सेफ अँड ऑलवेज मूव्ह हार्ड. बस झालं, जाम गरम होते.